उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेकडे तालुक्याचं लक्ष। राजगुरुनगर येथे मार्केट यार्डच्या मैदानावर शनिवारी होणार सभा। आमदार दिलीप मोहिते यांच्याकडून सभेची जय्यत तयारी। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त निमंत्रित कवींची काव्य मैफिल। राजगुरुनगर येथील पुस्तक मैत्री बुक गॅलरीतर्फे काव्य मैफिल। श्रावण काव्य मैफिलमध्ये 25 कवींचा सहभाग। कन्हेरसर परिसरातील 12 गावे आणि 25 वाड्या वस्त्यांना आणखी दर्जेदार आणि सुरळीत वीज पुरवठा। कन्हेरसर परिसरातील 11,000 ग्राहकांसाठी 33 केव्हीच्या 2 नवीन वीज वाहिन्या कार्यान्वित। आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते उद्घाटन। जिल्हा परिषदेच्या सांडबोरवाडी काळूस गटातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश। स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश चर्चेत। विधानसभेपूर्वी इनकमिंग आणि आउटगोईंगचा सपाटा सुरू। खेड तालुक्यातील काळूस येथील शेतकऱ्यांवर त्यांच्या शेतजमिनीवरील बेकायदा पुनर्वसन हटवण्यासाठी बेमुदत आमरण उपोषण करण्याची वेळ। कुठल्याही परिस्थितीत पुनर्वसनचे शिक्के काढून 7/12 कोरा करण्याचा निर्णय। 7/12 कोरा झाल्याशिवाय आमरण उपोषण सोडणार नाही, उपोषणकर्त्यांचा निर्धार। योद्धा माजी सैनिक संघटना आणि सोसायटी फेडरेशन खेड तालुक्याच्या वतीने राजगुरुनगर शहरात तिरंगा यात्रा। तिरंगा यात्रेला राजगुरुनगर वासियांची हजेरी। भारत माता की जय आणि वंदे मातरम अशा जय घोषणांनी वातावरण देशभक्तिमय। मी सेवेकरी फाउंडेशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 200 जणांनी केलं रक्तदान। आळंदी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सेवेकरी फाउंडेशनचा उपक्रम। खेड तालुक्यातील कोयाळी, रेटवडी आणि मरकळ गावात झालं रक्तदान शिबिर। स्वातंत्र्य दिनी राजगुरुनगर सहकारी बँकेमध्ये योग प्रात्यक्षिके। योगगुरू राहुल सांडबोर, रोहिणी ताठे यांच्याकडून बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांना योगशास्त्रविषयक मार्गदर्शन। योगाभ्यासाकरता अध्यक्ष दिनेश ओसवाल यांच्यासह संचालक मंडळाचीही हजेरी। स्वातंत्र्य दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ चाकण सफायर आणि लायन्स क्लब ऑफ राजगुरुनगर यांच्या वतीने ग्रामीण भागातील शाळांना मदत। खेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेला संगणक आणि साहित्य वाटप। तिगळस्थळ, सावंत वस्ती, ठाकर वस्ती आणि खरोशी येथील शाळांनाही साहित्य।